नमस्कार माझे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये। ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा 2024 जी 7 जानेवारी 2024ला झाली होती, त्यासाठी इयत्ता पहिलीसाठी जे प्रश्न आले होते गणित, बुद्धिमत्ता आणि विज्ञान या प्रत्येक विषयामधील प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत। आज आपण फक्त प्रत्येक प्रश्नाचा कोणता पर्याय बरोबर येईल ते पाहणार आहोत आणि तुम्ही दिलेली जी परीक्षा होती त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पर्यायाला गोल केला आहात ते तुम्ही पाहून तुम्हाला किती मार्क पडतील याची माहिती तुम्ही घेऊ शकता। बघा पहिला प्रश्न काय आहे। पहिल्या प्रश्नाचं दर्शवलेली द द द द द ए ए ए दर्शवलेली संख्या लिहा। तर याच्यासाठी पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे। पर्याय क्रमांक 2। त्यानंतर जर 9 हा अंक शतकस्थानी असेल तर 9 या अंकाची दर्शनी किंमत किती? दर्शनी किंमत ती आहे तीच संख्या असते कोणत्याही स्थानी असेल तरी। पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 601 ही मोठ्यात मोठी संख्या आहे। 51 पेक्षा 37ने जास्त म्हणजे किती? बेरीज करायच्या इथे 51 अधिक 37 उत्तर येतं 88। पर्याय क्रमांक 4 आहे। प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? 3 अंकी लहानात लहान संख्या आहे 136। पर्याय क्रमांक 3। पुढचा बघा आकृतीमध्ये घड्याळात कोणती वेळ दर्शवलेली आहे? तर या घड्याळामध्ये आकृतीमध्ये लहान काटा 6 वर मोठा काटा 12 वर म्हणजे 6 वाजताची वेळ दर्शवलेली आहे। पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे। 850 ही संख्या अंकात कशी लिहाल? 850 ही संख्या पर्याय क्रमांक 1 मध्ये अंकात लिहिलेली आहे 850। 683 ही संख्या अक्षरामध्ये कशी लिहाल? 683 पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। 128 वजा 102 बरोबर किती? 128 वजा 102 बरोबर किती? तर याचं उत्तर आहे 26। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 9 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न पहा। सोबतच्या आकृतीतील किती भाग रेखांकित केलेले नाहीत? तर बघा 1 2 3 4 5 6 7 7 भाग रेखांकित केलेले नाहीत। पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे। पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे 7 भाग। 19 ही क्रमवार संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल? तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे 19। 3 4 2 ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल? 300 अधिक 40 अधिक 2 हे कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये। 284 या संख्येतील 2 आणि 4 या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? 284 200 अधिक 4 204 पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे। मण्यांनी दर्शवलेली संख्या पहा व लिहा। तर बघा शतकस्थानी 2 दशकस्थानी 1 आणि एककस्थानी 4 म्हणजे 2 1 4 214 पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे। पुढचं 200 ही संख्या अक्षरामध्ये लिहा। 200 कसं लिहिणार? 2 आणि त्याला शे जोडायचं। पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे। 11 तास वाजण्यापूर्वी 3 तास म्हणजे किती? मग 11 वाजण्यापूर्वी 3 तास मागे जायचं म्हणजे कुठे 1 मागे गेला तर 10, 2 तास मागे गेला तर 9 आणि 3 तास मागे गेला तर 8 म्हणजे किती? 8 वाजता। पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे। पुढचं बघा 30 पासून 60 पर्यंत एकूण किती संख्या आहेत? 30 पासून 60 पर्यंत एकूण किती संख्या आहेत? मोजूया बघा। 30 पासून 60 पर्यंत एकूण संख्या किती आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे। मग त्या आहेत 31। 30 पासून 60 पर्यंत त्या किती आहेत? 31। पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे। आता पुढचा प्रश्न पाहूया। 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 0 यांची बेरीज किती येईल? तर 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 99 आणि 0 अधिक 0 जर केलं तर उत्तर येणार आहे 99। पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे। दिलेल्या पर्यायांपैकी लहानात लहान संख्या कोणती? तर ती आहे 19। पर्याय क्रमांक 3। दिलेल्या आकृतीमधील वर्तुळांची संख्या किती आहे?
तर जे वर्तुळ आहेत ते जर मोजले तर आपल्याला किती येतात, तर एकूण आहेत 7. 1 2 3 4 5 6 7. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. 198 मधून 83 ही संख्या वजा करा. ही वजा केल्यानंतर कुठलं उत्तर येतं आहे, 198 वजा 83. तर बघा उत्तर केल्यानंतर वजा केल्यानंतर उत्तर येते 115. पुढचं बघा, 607 ही संख्या अंकामध्ये लिहा. 607. तर ही बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये व्यवस्थित अंकामध्ये लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढचा बघूया. संख्या मालिकेवर प्रश्न आहे. दिलेल्या संख्या मालिकेतील सर्वात लहान संख्या कोणती? तर दिलेल्या संख्या मालिकेत 29 ही सर्वात लहान संख्या आहे, ती दिलेली आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. 42वा हा क्रमवार संख्या अंकामध्ये कशी लिहिता येईल? तर ती पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 2 42 असे दिलेले आहे. जर 97 बरोबर चौकोन दशक व अधिक 7 एकक असेल तर चौकोन बरोबर किती? तर येईल 9 दशक 7 एकक. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. 4 हा अंक असणारी 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 4 हा अंक असणारी, तर ती आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा 27वा प्रश्न बघा. कोणत्या पर्यायांमध्ये मण्यांद्वारे 531 ही संख्या दाखवलेली आहे? तर ती आहे पर्याय क्रमांक 3 5 3 1. 432 या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत किती? तर 4 अंकाची स्थानिक किंमत आहे 400. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. सूर्याने 121 धावा आणि विराटने 64 धावा काढल्या, तर दोघांनी मिळून किती धावा काढल्या? बेरीज करायची आहे. बेरीज केले तर आपल्याला उत्तर येतं 185. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. सोबतच्या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या किती? बघा किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9. किती आहेत? 9 आहेत. बघा मोजून बघा. याच्या पहिल्या आकृतीमध्ये 3, इथे 1 4 5, याच्यामध्ये 2 7 आणि इकडे 2 9. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. आकृती पहा व संख्या लिहा. तर बघा 10 मण्यांची संख्या किती आहे बघा. 1 2 3 4. 4 आहे. 1 2 3 4 बरोबर. आणि इथे किती आहेत? 1 2 3 4 5. त्यामुळे 45. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. 85 वजा किती म्हणजे 71? 85 मधून किती वजा केले तर 71 हे येते. 85 मधून किती वजा केले तर 71 येते. बघा 85 मधून 14 वजा केले तर 71 उत्तर येते. पुढचा प्रश्न पहा. आकृतीमध्ये मण्यांद्वारे दर्शवलेली संख्या कोणती? तर दशकस्थानी 2 आहे, शतकस्थानी 2 आहे, दशकस्थानी काहीच नाही, एककस्थानी 1 आहे. म्हणजे 2 0 1. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. 34 शेळ्या व 45 मेंढ्या शेतामध्ये चरत आहेत, तर एकूण किती शेळ्या व मेंढ्या आहेत? तर बघा यांची बेरीज करावी लागेल. बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर येतं 79. यांचं उत्तर येतं 79. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. 86 ही संख्या अंकामध्ये कशी लिहाल? 8 दशक 6 एकक 8 आणि 6. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. 79 नंतर लगेचच लगत येणारी संख्या कोणती? तर ते 79 नंतर लगेच येणारी संख्या आहे 89 नंतर येणारी संख्या आहे 90. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. 89 नंतर येते 90. पुढचा प्रश्न पहा. घड्याळामध्ये दाखवलेल्या वेळेपेक्षा 4 तास नंतर म्हणजे किती वाजता? बघा इथं 4 वाजलेलं आहे, त्यानंतर 4 म्हणजे 8 वाजता. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. 361 ही संख्या अक्षरामध्ये कशी लिहाल? 361. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. कोणती संख्या विस्तारित रूपामध्ये 200 अधिक 90 अधिक 5 असे लिहिता येईल? तर 295. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती उभ्या रेषा आहेत? बघा 1 2 3 4 5 6 7
8 9 10 11 किती आहेत 11 पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. जर चौकोन बरोबर 10 असेल तर असे किती चौकोन बरोबर किती बघा किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 किती होणार 9 चौकोन. एक चौकोन बरोबर 10 म्हणजे 9 गुणिले 10 90 पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. किती मिनिटांचा मिळून 1 तास होतो तर 60 मिनिटांचा मिळून 1 तास होतो पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. 2780 या संख्येमध्ये 7 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे तर ती आहे 700 पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 88 या संख्येमधून कोणती संख्या वजा केली असता उत्तर 34 येईल. 88 या संख्येमधून कोणती संख्या वजा केली असता उत्तर 34 येईल. तर बघा 58मधून आपण जेव्हा 54 वजा करू तेव्हा उत्तर 34 येईल पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. 971 ही संख्या अंकामध्ये कशी लिहाल तर 971 पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. 64 ही संख्या अक्षरामध्ये कशी लिहाल तर बघा पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. मण्यांद्वारे दर्शवलेली संख्या पहा व लिहा. शतकस्थानी 1 दशकस्थानी 3 आणि एकक स्थानी आहेत 5 म्हणजे 1 3 5 कोणत्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये. 90 व 100 यांच्यामधील लहानात लहान संख्या कोणती 90 व 100 यांच्यामधील लहानात लहान संख्या आहे 90. 8 दशक अधिक 7 एकक बरोबर किती 8 दशक 80 आणि 7 एकक म्हणजे 7 80 अधिक 7 87 पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. जर एक आकृती बरोबर 4 असेल तर अशा ह्या आकृत्या मिळून किती होईल 1 2 3 4 5 6 7 7 चौक 28 पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. आता बुद्धिमत्ता या घटकातील प्रश्नाची उत्तरे पाहूया. खालीलपैकी कोणता महिना 30 दिवसांचा महिना नाही 30 दिवसांचा महिना नाही असं विचारलेलं आहे. तर बघा आषाढ हा जो महिना आहे त्याच्यामध्ये 31 दिवस असतात त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. गटातनं बसणारे कोण पेट्रोल डिझेल रॉकेल हायड्रोजन पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल 31 27 23 19 प्रश्नचिन्ह 31 वजा 4 27 27 वजा 4 23 23 वजा 4 19 19 वजा 4 किती येतं तर येतं 15 पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. दिलेल्या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती कोणती. आता ही जी आकृती दिलेली आहे त्याच्याशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला विचारलेली आहे. तर बघा पर्याय क्रमांक 4 मधील आकृती ही तंतोतंत जुळते. दिलेल्या अक्षरमालिकेतील उजवीकडून येणारे 9वे अक्षर कोणते उजवीकडून येणारे 9वे अक्षर कोणते तर बघा 3 तर येतं उत्तर जी. उजवीकडून 9वे अक्षर जी येतं. उजवीकडून म्हणजे या बाजूकडून आपल्याला यायला लागेल उजव्या हाताकडून. पुढील आकृती कोणती असेल बघा इथे षटकोन आहे त्यानंतर पंचकोन चौकोन म्हणजे एक एक बाजू कमी होते चौकोन नंतर येणार त्रिकोण. पृथ्वी ग्रह चंद्र काय आहे तर तारा. चंद्र काय आहे उपग्रह. पृथ्वी ग्रह आहे तर चंद्र काय आहे उपग्रह पर्याय क्रमांक 3 पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे. पुढचं बघा गटातनं बसणारे कोण श्रावण आषाढ भाद्रपद पौष तर पौष यामध्ये 30 दिवस असतात त्यामुळे हा गटामध्ये बसत नाही. बाकीच्यामध्ये श्रावण आषाढ आणि भाद्रपद याच्यामध्ये 31 दिवस असतात. संख्या मालिका दिली बघा दिलेल्या संख्या मालिकेतील उजवीकडून 5वी संख्या कोणती उजवीकडून म्हणजे उजव्या हाताकडून समोर जायचं 1 2 3 4 5 कोणते आहे 11 पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कॉंग्रॅच्युलेशन्स या शब्दात एकूण किती अक्षरे
वापरलेली आहेत. एकूण किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. एकूण किती आहेत, 14. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पुढचे प्रश्न पहा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल? पान हिरवे, कोळसा काळा. पर्याय क्रमांक 3. दिलेल्या गटात न बसणारा शब्द कोणता? वांगे, पेरू, आंबा, कलिंगड. वांगे ही भाजी आहे, बाकीची सगळी फळं आहेत. ग्रेगरियन वर्षामधील 9वा महिना कोणता? तर तो आहे सप्टेंबर. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. 64वा प्रश्न बघा. दिलेल्या आकृतीशी तंतोतंत जोडणारी आकृती शोधा. तर बघा, दिलेल्या आकृतीशी तंतोतंत जोडणारी आकृती ही पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पोल्युशन या शब्दामध्ये किती अक्षरे पुन्हा पुन्हा आली आहेत? पोल्युशन या शब्दामध्ये बघा, यल 2 वेळा आलेला आहे आणि ओ 2 वेळा आलेले आहेत, म्हणजे 2 अक्षरे पुन्हा पुन्हा आलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. संख्या मालिका दिलेली आहे. दिलेल्या संख्या मालिकेत जास्तीत जास्त वेळा कोणती संख्या आलेली आहे हे विचारलेलं आहे. तर बघा, 66व्या प्रश्नाचं उत्तर काय? 16 किती पर्यायानुसार जायचं आपण. 15 किती वेळा आलेला आहे बघा? 1 2 2च वेळा आलेला आहे. 13 किती वेळा आलेला आहे बघा? 1 13 एकदाच आलेला आहे. 16 किती वेळा आलेला आहे बघा? 1 2 3 4 5 आणि 19 नाहीच आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 16 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढील आकृती कोणती असेल? पुढील आकृती कोणती असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, मधल्या एक ज्या रेषा आहेत ते काढत जात आहेत घड्याळाच्या उलट्या दिशेने. त्यामुळे कोणते येणार आहे? पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. खालीपैकी कोण गटामध्ये बसत नाही? क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, कॅरम. बघा, क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल हे मैदानी खेळ आहेत. कॅरम हा बैठे खेळ आहे. दिलेल्या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती कोणती? तर बघा, APKD असं असणारी पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्नचिन्ह जागी कोणता शब्द येईल? मुलगा, मुलगी. प्रश्नचिन्ह काय? मुलगा, मुलगी. बघा, ह्याच्यामध्ये काय येणार आहे? 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे बैल. पर्याय क्रमांक 1. ॲग्रिकल्चर या शब्दातील 7वे अक्षर कोणते? आता कुठून विचारलेलं नाही, त्यामुळे डावीकडून सुरुवात करायची. आणि 7वे अक्षर विचारले. ए येणार पहिल्यांदा, G दुसरा, R तिसरा, I चौथा, C 5वा, U 6वा आणि 7वा आहे L. 1 2 3 4 5 6 7. L कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढील संख्या कोणती ते सांगा. 18 24 30 36 42. प्रश्नचिन्ह. 18 + 7 24 24 + 7 30 30 + 6 36 36 + 6 42 42 + 6 48. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. गटात न बसणारा शब्द कोणता? मासा, टेबल, झाड, पोपट. तर बघा, मासा, झाड आणि पोपट हे सजीव आहेत. टेबल काय आहे? तर निर्जीव वस्तू आहे. पुढचा प्रश्न बघा, 74वा. वैशाख महिन्यामध्ये किती दिवस असतात? तर वैशाख या महिन्यामध्ये 31 दिवस असतात. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा. पुढील आकृती कोणती येईल? इथे वरती 3 स्टार आहेत. त्यानंतर पुढच्या आकृतीमध्ये 1 स्टार खाली आलेला आहे. त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये दुसरा 1 स्टार आलेला आहे आणि याच्या प्रश्नचिन्हात जागी 3 स्टार येतील. मग असं कोणतं आहे? वरती 3 आणि खाली 3, तर ती पर्याय क्रमांक 3 आहे. आता सायन्स या विषयामधील प्रश्न पाहूया. जेवणापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुणे ही कोणत्या प्रकारची सवय आहे? तर ही चांगली सवय आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. कोण वेगवेगळ्या प्रकारची फुले विकतो? तर फुलवाला वेगवेगळ्या प्रकारची फुले विकतो. खालीपैकी कोणत्या अवयवाचा उपयोग अन्न पचनासाठी होतो? तर बघा, खालीपैकी जठर या अवयवाचा उपयोग अन्न पचनासाठी होतो. गटात न बसणारे कोण? मोबाईल फोन, घड्याळ, बस, गुलाबाचे झाड. तर बघा, गुलाबाचे झाड हे सजीव आहे, बाकीचे निर्जीव आहेत.
खालीलपैकी कोणती गोष्ट आपल्यासाठी सुरक्षित नाही? तर रेलिंगवर चढणे हे सुरक्षित नाही. कोणत्या फळामध्ये जास्त बिया असतात? पपई या फळामध्ये जास्त बिया असतात. खालीलपैकी गोट्यात कोण राहते? तर म्हैस ही गोट्यामध्ये राहते. हवेत उडणारा प्राणी कोण आहे? हवेत उडणारा प्राणी हा पक्षी आहे. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 पोपट आहे. खालीलपैकी बरोबर विधान कोणते? हवा जागा व्यापते. हवेला वजन आहे. हवा आपल्याला दिसत नाही पण जाणवते. पर्याय 1 व 2 बरोबर आहे. आपल्या शरीराला उबदार राखण्यासाठी आपण नेहमी लोकरीचे कपडे वापरतो. पुढचे प्रश्न बघा. 86वा. आपल्याला वेगवेगळ्या आवाजाचे ज्ञान कानामुळे होते. खालीलपैकी कोण आपल्या पिल्लांना जन्म देतात? पक्षी, प्राणी, मानव प्राणी. सर्व पर्याय बरोबर. बघा, पक्षी, प्राणी आणि मानव प्राणी आपल्या पिल्लांना जन्म देतात. पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. कोणते अन्न खाण्यासाठी योग्य नाही? तर पर्याय क्रमांक 1 शिळे अन्न आणि न झाकलेले अन्न हे खाण्यासाठी योग्य नाही. पर्याय क्रमांक 4 1 व 2 बरोबर हा रंगवावा लागेल. आपले साहित्य वाहून नेण्याचे काम कोण करतो? तर हमाल हा आपले साहित्य वाहून नेण्याचे काम करतो. आपण टिंबटिंबवर खेळू नये. तर आपण रस्त्यावरील वाहनांच्या मागे आणि रस्त्यावर खेळू नये. पर्याय क्रमांक 1 व 3 बरोबर. हा चौथा पर्याय आपल्याला रंगवावा लागेल. आपल्या कोणत्या ऋतूमध्ये रेनकोट वापरतो? आपण पावसाळा या ऋतूमध्ये रेनकोट वापरतो पावसापासून संरक्षण करण्यासाठी. खालीलपैकी पाण्याचा मुख्य स्रोत कोणता? डबके, समुद्र, पाऊस, विहीर. तर पाऊस हा मुख्य स्रोत आहे. बटाट्याच्या कोणत्या भागामध्ये अन्न साठवलेले जाते? बटाट्याच्या कोणत्या भागामध्ये अन्न साठवले जाते? तर बटाट्याच्या खोड या भागामध्ये अन्न साठवले जाते. पुढचा प्रश्न बघा. गटात बसणारे कोणते? जिराफ, हत्ती, हरिण, चित्ता. चित्ता हा जंगली प्राणी दुसऱ्या प्राण्यांना मारून खातो. जिराफ, हत्ती, हरिण हे वनस्पती खातात. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. गटात जलचर प्राणी असणारा पर्याय कोणता? तर याच्यामध्ये मासा हा जलचर प्राणी आहे. छोट्या कुटुंबामध्ये कोणाचा समावेश होत नाही? छोट्या कुटुंबामध्ये कोणाचा समावेश होत नाही? तर काकांचा समावेश होत नाही. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. गटात न बसणारे कोण? सकाळी लवकर उठणे, शौचास जाऊन आल्यावर हात धुणे, जेवताना विस्कटणे, अन्न विस्कटणे, मोठ्यांचा आदर ठेवणे. तर पर्याय क्रमांक 3 ही चांगली सवय नाही. आपले केस कापण्याचे कार्य कोण करतो? तर नाभिक हे आपले केस कापण्याचे काम करतो. ट्रॅफिक सिग्नलचा कोणता रंग थांबा असे सांगतो? तर लाल रंग थांबा असे सांगतो. खालीलपैकी कोणती गोष्ट मानवनिर्मित आहे? तर याच्यामधील खुर्ची ही जी गोष्ट आहे ती मानवनिर्मित आहे. हवा, पाणी आणि माती हे नैसर्गिक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता पहिलीसाठी जे प्रश्न आले होते त्यांची उत्तरे पाहिली आहेत. जर तुम्हाला स्पष्टीकरणासहित पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आपण स्पष्टीकरणासहित प्रश्नांची उत्तरे शोधूया. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये.